ठरलं तर मग या मालिकेचा 15 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात। तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायलीची पतंग कटल्यामुळे आता अर्जुन ही पतंगबाजी जिंकलेला असतो। अर्जुन हा सायलीकडे बघून इशाराने सॉरी असं म्हणतो आणि सायली ही त्याला इशारानेच इट्स ओके असं म्हणते। तर आता सगळेजणच अर्जुनकडे बघून अर्जुन अर्जुन असं ओरडत असतात। आता तिथे असलेले एक चाळीतले काका म्हणतात आजची स्पर्धा ही अर्जुन सुभेदार जिंकलेत। मग तिथल्या एक काकू असतात त्या म्हणतात वा जावे बापू तुम्ही तर कमालच केली। त्या सायलीला म्हणतात सायली आता तुझा नवरा तुझ्यावरती अधिकार गाजवणार। तेव्हा अर्जुन हसत म्हणतो काकू माझ्या मनावर आधीच माझ्या बायकोचा अधिकार आहे आणि तो अगदी तसाच राहणार आहे। आता मधुभाऊंच्या हे लक्षात आलेलं असतं की अर्जुनचं आता जरा जास्तच चाललंय। मग मधुभाऊ लगेच सायलीच्या जवळ जातात। ते तिला म्हणतात झाली ना स्पर्धा बस झालं सायली आता आणि ते सायलीच्या हाताला धरून तिला घेऊन जायला लागतात। पण तेवढ्यातच अर्जुन त्यांच्या समोर येतो आणि तो हसत सायलीला म्हणतो मिसेस सायली यावेळेला आपल्यामध्ये अंतर होतं पण पुढच्या वर्षी नक्की आपण जोडीने पतंग उडवूया। मधुभाऊ हे रागाने त्याच्याकडे बघत असतात। अर्जुन मधुभाऊना म्हणतो मधुभाऊ आज मी फक्त कॉम्पिटिशन जिंकलोय पण तो दिवस नक्की येईल जेव्हा मी तुमचा विश्वास जिंकेल आणि तुम्ही त्याच विश्वासाने सायलीचा हात माझ्या हातात द्याल। सायली कुसुम चैतन्य हे सगळेजणच हे ऐकून खूप खुश होतात। नंतर अर्जुन मधुभाऊंकडे बघून एक मस्त डायलॉग म्हणतो। तो मधुभाऊना म्हणतो आखिर दिलवाले दुल्हनिया ले ही जाएंगे मधुभाऊ आणि त्यांच्या या डायलॉग वरती चाळीतले सगळेजणच मोठ्याने टाळ्या वाजवायला लागतात। अर्जुनच्या बोलण्यामुळे सायली ही खूप खुश झालेली असते। तर इकडे घरी प्रिया ही खूपच चिडलेली असते कारण अर्जुनला घरी ठेवण्याचा तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो। ती चिडून स्वतःशीच म्हणते अर्जुनला घरी ठेवण्यासाठी मी किती प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। ती म्हणते घरात डॉक्टर असणे हा खूप मोठा तोटा आहे। अश्विन जर वेळेवर आला नसता तर मला अर्जुनला थांबवता आलं असतं। सायली पण कसली सॉलिड नशीब घेऊन जन्माला आली आहे। आता इकडे सायली आणि कुसुमताई या घरी आलेले असतात। सायली पिशवीमध्ये तिळांच्या वड्या भरत असते। तेव्हा कुसुमताई तिला म्हणतात काय ग सायली तू लहानपणापासून किती छान पतंग उडवत आलेस मग आज कशी काय हरलीस? मुद्दाम नवऱ्याला जिंकून द्यायचं होतं वाटतं। सायली म्हणते नाही हो कुसुमताई त्यांना माझ्यापेक्षा छान पतंग उडवता येते म्हणून ते जिंकले। कुसुमताई तिला म्हणतात बरं बाई पण आनंदाच्या भरात अख्ख्या चाळीला वड्या वाटायच्यात वाटतं पिशवी का भरतेस तू? तेव्हा सायली म्हणते या वड्या आणि लाडू मला माझ्या घरी पाठवायचे आहेत पण आता ही पिशवी घरी कशी पोहोचवायची तेच कळत नाहीये। कुसुमताई तिला म्हणतात कशी पोहोचवणार म्हणजे अर्जुनशी तू आता बोलणार नाहीस बोलत असतीस तर म्हणाली असतीस ह्या घ्या वड्या तुमच्या आई आणि आजीला द्या। तेव्हा सायली तिला म्हणते अगं तू हे त्यांना सांग ना तू सांग ना त्यांना मी ह्या वड्या आजी आणि आईसाठी पाठवल्या आहेत सांगशील ना कुसुमताई? तेव्हा कुसुमताई म्हणते अगं वेडी आहेस का तू बाहेर मधुभाऊ बसलेत त्यांच्या समोर मी अर्जुनला वड्या कशा देऊ? तेव्हा सायली म्हणते हे तर बरोबरच आहे। मग सायलीच्या लक्षात येतं ती लगेच कुसुमला म्हणते की अर्जुन सरांना जिंकल्याबद्दल चाळीतून काहीतरी भेटवस्तू मिळणारच आहे तर आपण या वड्या सुद्धा त्याच्या सोबत ठेवू। कुसुमला सुद्धा ही आयडिया खूप आवडते। आता इकडे घरी प्रिया ही हातामध्ये पिशव्या घेऊन आलेली असते आणि ती घरातल्याला म्हणते सरप्राईज। सगळेजणच खूप खुश होतात। अस्मिता विचारते की काय आणले आहेस तू? तेव्हा प्रिया म्हणते मी घरातल्या सगळ्यांनाच नवीन कपडे आणले आहेत। प्रिया म्हणते आज सण आहे आणि गेले काही दिवस घरातले सगळेजणच असे वागतात जसं काही घरातलं कोणीतरी गेलंय पण कुणी गेलं नाहीये उलट मी म्हणेल त्या घरातली पनवतीच गेली आहे मग उदास का बसायचं आहे? मग ती सगळ्यांना आणलेले कपडे वाटते आणि मस्त तयार व्हायला सांगते। सगळेजणच कपडे घेऊन आपापल्या रूम मध्ये तयार होण्यासाठी जातात। सगळे गेल्यावरती आता प्रिया स्वतःशीच म्हणत असते आज तुमच्या सगळ्यांमुळे खूप मोठा ड्रामा झाला माझा खूप खर्च झाला मी हा सगळा पैसा अर्जुनकडून वसूल करणार आहे त्याची बायको म्हणून। तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।